Go. Audio Jungle. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला जातात. त्यानंतर राज्यातले देव दिसत नाहीत का, जिथे जादूटोणा होतो त्या गुवाहाटीला ते जातात. आपल्याकडे अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे, मात्र मुख्यमंत्रीच भोंदूगिरी करत फिरत असतील तर राज्यातील महागाई आणि बेरोजगारी कशी कमी होईल, असा सवाल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागर सावित्रीचा ही यात्रा सुरू असून रविवारी ही ठाण्यात आली होती. सोमवारी राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण, ठाणे पालघर विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केने यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली. देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली असली तरी महत्त्वाच्या प्रश्नांवरती केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले नेते काहीच बोलत नाहीत. उलट धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याची त्यांची वक्तव्य सुरू आहेत. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे, मात्र या भगव्याचा आड देशातील सर्वसामान्यांची फसवणूक सुरू आहे. दुसरीकडे हिरवा हा शेतीचं प्रतीक आहे, मात्र या रंगाला धार्मिक रंग देण्याचाही प्रकार सुरू आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी धार्मिक वाद उत्पन्न न करता महागाईच्या विरोधात बोलावं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे विषयावरती न बोलता महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरती बोलावं, असं आवाहन विद्या चव्हाण यांनी केलं आहे. तर आव्हाड यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असून जर झाले तर आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं नुकतंच निधन झालं. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला मोदी यांच्या पत्नीला यायचं होतं, मात्र त्यांना कोंडून ठेवण्यात आलं. महिलांचा अनादर करणारे हे कसलं सरकार, असा आरोप फौजिया खान यांनी यावेळी केला. तर सर्वसामान्य नागरिकांना EVMवरती निवडणूक नको आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणे बॅलेटवरती निवडणूक हवी आहे. त्यामुळे EVM विरोधी आंदोलनाचं रूपांतर चळवळीत व्हायला हवं, असं ऋता आव्हाड यांनी सांगितलं. सलग 4-5 महिने आमची यात्रा चालेल. या जनजागर यात्रेत जास्तीत जास्त लोकांशी डायरेक्ट संपर्क करून लोकांना जागृती करणं, लोकांचं जागर करणं ही आमचं उद्दिष्ट आहे. की आपल्या देशातले गोर गरीब कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे प्रश्न महागाई आणि बेरोजगारी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दुसरा विषय काढून लोकांचं चित्त विचलित करू नये. आम्हाला एकच म्हणणं आहे की ह्याच्याविषयीच प्रतिनिधींनी बोलावं आणि ही महागाई कशी कमी होईल, बेरोजगारी कशी जास्त. वेदांत पॉस्कोसारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेलेले आहेत आणि नवीन नोकऱ्या नाही आहेत, त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये नोकऱ्यांसाठी प्रत्येक तरुणीला नोकरी मिळण्यासाठी, प्रत्येक हाताला काम मिळण्यासाठी कामगारांवरती अत्याचार अन्याय झालेला आहे. पण शेतकऱ्याला आणि बेरोजगार तरुणांना काहीही मदत नाही आहे. काल जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा एक माणूस म्हणाला, ताई बटाटे वडा जो आहे, बटाटे वडा तो 5 रुपयाला 2.5 रुपयाला मिळायचा, आज 15 आणि 20 रुपये झाले. म्हणजे आम्ही बटाटे वडा खाऊन दिवस काढतो, पण आम्हाला आता बटाटे वडासुद्धा परवडण्याचा झालेला आहे. जगात आज 5व्या स्थानावर असलेल्या भारताने भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला मोठा वारसा दिला आहे. तेव्हा नवीन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहाय्य करूया, अशी भावनिक साद राजकीय विश्लेषक प्राचार्य संगीत रागे यांनी घातली आहे. ठाण्याच्या आयोजित 37व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन सोमवारी संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झालं. त्यावेळी आझादी का अमृत महोत्सव हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफलं. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, विद्याधर वैशम पायन, प्राचार्य कीर्ती आगाशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमाल्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्य रागनी यांनी प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नवाकाशात उल्लेख करून विविध दाखले दिले. त्याचबरोबर ही भूमी देवदूतांच्या अवतारांची नसून साक्षात देवींची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार ब्रह्मदेशपर्यंत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे. अनेक साम्राज्य संस्थाने या भूमीत विकसित पावली व
लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रीतिरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांस्कृतिक सामाजिक न्याय, स्वदेशीचा आग्रह आणि जागतिकीकरणात देशाला नवी दिशा दिली आहे. तेव्हा नवीन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांना सहाय्य करूया अशी साथ प्राचार्य रागी यांनी यावेळी भारतीयांना घातली आहे. आज़ादी का अमृतकाल जो हम मना रहे हैं उसके बारे में, यह भारत का अमृतकाल नहीं है। यानी कि आज जो कुछ हम बात कर रहे हैं, हम उस भारत के बारे में बात नहीं कर रहे हैं जिसके बारे में कभी महर्षि अरविंद ने लिखा कि सनातन धर्म और भारत दोनों एक दूसरे। तो ये समय है कि हम 75 वर्षों में हमने क्या यात्रा की है उसका एक विश्लेषण करें, और उस विश्लेषण में दो हिस्से आते हैं: क्या हमने प्राप्त किया, क्या हमने खोया, क्या हमारे आने वाले दिनों में हमारी चुनौतियां क्या हैं। वास्को डिगामा कोई दरिद्र भारत के लिए नहीं खोजने निकला था, कोलंबस कोई दरिद्र भारत ढूंढने नहीं निकला था। हम एक संपन्न राष्ट्र थे, लेकिन जब 1947 आता है, 1947 आते आते दुनिया की जीडीपी में हमारा मात्र 3% हिस्सा रह गया था। हम इस बात पर लौटेंगे। 1947 में हमें आजादी मिली, हमने गणतंत्र का रास्ता चुना, और इन 75 वर्षों में कुछ बुराइयां, कुछ कमियां, इन सबके बावजूद हमने अपने गणतंत्र और लोकतंत्र को जिंदा ही नहीं रखा है। समय के साथ यह और मजबूत होकर के निकला है और प्रखर होकर के निकला है। जिसको बलवा कहते हैं, भीड़ तंत्र कहते हैं, वो अमेरिका के अंदर देखने को मिला है। और हमारे यहाँ जब भी कोई चुनाव हारा है, सहर्ष वो जाकर के, यदि विधानसभा का हो तो राज्यपाल को जाकर के अपना त्यागपत्र सौंप देता है। यदि केंद्र में सरकार कोई प्रधानमंत्री हारता है तो 2 मिनट नहीं लगता है, इलेक्शन का रिजल्ट आता है, उसके संध्या काल में जाकर के राष्ट्रपति को। लेकिन ट्रंप अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं?
स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. समोर येणारी प्रत्येक गोष्ट तपासून पाहायची. योग्य असेल तर त्याचा स्वीकार आणि अयोग्य असेल तर ते त्यागण्याची विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांनी बाळगला पाहिजे. ही दृष्टी आत्मसात झाली म्हणजे आपल्याला सगळे आले. विज्ञान उमगले हा भ्रम अहंकाराकडे आणि पर्यायाने अधोगतीकडे नेतो. हा संस्कारही तितकाच महत्त्वाचा आहे असा विचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मांडला. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संस्कार विज्ञान सोहळ्याचा सांगता समारंभ 9 जानेवारीला ठाण्यात CKP हॉल येथे पार पडला. या सोहळ्याला ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ IT तज्ज्ञ व उद्योजक दीपक घैसास हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुबळेकर समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. विज्ञान आणि संस्कार या दोन्हींचा उद्देश माणसाचे आयुष्य सुखी करणे हाच असतो. मात्र हे दोन्ही दुधारी शस्त्र आहेत. मनावर वाईट संस्कार होऊ शकतात आणि विज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन काळानुसार योग्य ते संस्कार स्वतःवर आणि पुढच्या पिढीवर केले पाहिजेत असे दीपक घैसास यांनी सांगितलं. आजच्या काळात सोशल मीडियावरचा वावर कसा असला पाहिजे हाही संस्कार महत्त्वाचा आहे. पैसा म्हणजे सर्व काही नाही ही गोष्ट मुळातच पैसे कमवल्यानंतर शिकवण्याची आहे. प्रत्येक माणसाचा आदर करणे हा संस्कार आहे आणि ते नकळतपणे आपल्या कृतीतून झाला पाहिजे अशी व्यावहारिक जगातील उदाहरणे देत त्याबद्दल संस्काराचे महत्त्व पटवून दिले. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय कुबळेकर यांनी मनशक्तीच्या कार्यक्रमाची संस्थापक स्वामी विज्ञानंद यांची भूमिका, त्यांनी केलेले संशोधन उपस्थितांना सविस्तर समजावून सांगितले. क्षणागणिक बदलणाऱ्या माणसाच्या मनाचा शोध, त्याची आंदोलने आणि माणसाच्या आयुष्यावरती होणारा परिणाम याचा शोध स्वामीजींनी घेतला. त्याला विज्ञानाचा आधार देत कृतींचा संस्कार त्यांनी घडवला असं कुबळेकर यांनी स्पष्ट केलं. आणि सगळं संपलं नसतं. समारोपानंतर बऱ्याच गोष्टी सुरू होत असतात. एखादा समारंभ संपतो तसा हा आजचा समारंभ संपणार नाहीये. फक्त इथे स्वल्प विराम असणार आहे आणि यानंतर हे त्याचे अध्यक्ष श्री प्रवीणजी गवडे समोर बसलेले आहेत. ओघवत्या वाणीतून आणि तो प्रश्न म्हणजे हा जो फिल्मी स्टाईलने चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव फसला. एका आरोपीला रंगेहात पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात. ठाण्यातील कोपरी परिसरातील असलेल्या एका ज्वेलर्सचे दुकान फोडण्यासाठी आलेल्या काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने दुकान तर फोडले, पण चोरी करत असताना दुकान मालक पोचला आणि चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. यावेळी रंगेहात पकडलेल्या चोरट्याला पहिले नागरिकांनी चोप दिला आणि नंतर त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. कोपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा कोपरी परिसरात एका ज्वेलर्सचं दुकान फोडण्यासाठी एका चोरट्याच्या टोळीने फिल्मी स्टाईलने कट रचला. सोमवारी कोपरीतील सर्व ज्वेलर्सची दुकानं बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी 6 महिन्यांपासून बंद असलेले दुकान भाड्याने घेतलं.
दुकान मालकाला टोकन रक्कम देऊन दुकानात फर्निचरच्या कामाला सुरुवात केली. आपण फरसांचे होलसेल दुकान टाकत असल्याचा गाजावाजा करत चोरट्यांनी दुकानाच्या कामाला सुरुवात केली. भाड्याने घेतलेल्या दुकानातील फर्निचरच्या कामाच्या आड या चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत पोखरायला सुरुवात केली आणि सोमवारी ज्वेलर्स दुकान बंद असल्याचा फायदा घेत या चोरट्यांनी दुकान फोडलं. संधीचा फायदा घेऊन चोरटे दुकानात घुसले आणि काही रोकड तसेच सोन्याचे दागिने घेऊन पसार होण्याच्या तयारीत होते. पण ज्वेलर्स दुकानाचा मालक पोहोचला आणि हा गुन्हा उघडकीस आला. कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा परिसरात हे भवानी ज्वेलर्सचं दुकान आहे. आपले काही काम असल्याने दुकानाचे मालक दिलीप कटारिया हे दुकानात आले. दुकानातून वास येत असल्याने आणि दुकानाची लाईट सुरू असल्याने दुकानदाराला संशय आला. दुकानदाराने दुकानात जाऊन पाहिलं असता दुकानात एक अनोळखी इसम उपस्थित होता. या चोरट्याला दुकान मालक दिलीप यांनी रंगेहात पकडून चोरी केलेला सगळा मुद्देमाल परत मिळवला. नागरिकांनी या आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर या घटनेचा एक CCTV देखील समोर आलेला आहे. या चोरांच्या घटनेत एक आरोपी रंगेहात पकडण्यात यश आलं असून आणखी 3 ते 4 आरोपी या घटनेत सहभागी असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शीकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रंगेहात पकडले आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. आणि कशा प्रकारे चोरांना पकडले? साधारणतः दुपारच्या सुमारास 1:30च्या सुमारास हे घडलेलं आहे. आज सोमवार असल्यामुळे सोन्याची दुकानं सगळी बंद असतात ज्वेलर्सवाले. परंतु तो सोनार काही कामानिमित्त आपल्या दुकानात आला. तेव्हा त्याला माहिती पडलं की माझ्या दुकानात कोणतरी व्यक्ती आहे. तर तो थोडासा गोंधळला, बाबा माझ्या दुकान बाहेरनं बंद आहे तर आतमध्ये व्यक्ती कोण. तर ते त्या थांबवून ठेवलं. त्यानंतर एक फळ विक्रेता मला सांगत आला तिथे काहीतरी घडलं आहे म्हणून मी इथे पाहायला आलो. तर बघतो तर त्यांनी ते खड्डा वगैरे खणून आतमध्ये तो आलेला चोरीच्या हिशोबाने. तर त्यानंतर त्याच्या थोडीशी चौकशी केली तर त्या खिशातनं काही कॅश मिळाली. ती कॅश त्यांनी जमा केली लगेच सोनाराकडे दिली काढून. आणि तो बोला मेरे को मालूम नाही, मेरे साथ दुसरा था, वो मेरा भाई था वगैरे असं बोलून तो तिथनं उडवाउडी तिथे झाला. मग आम्ही कोपरी पोलिसांना फोन केला. तो कोपरी पोलिसांचे तात्काळ लगेच इथे पथक आलेले. त्यांनी त्या चोराला ताब्यात घेतलं आणि पुढची तपास चालू केला. त्यानंतर कोपरी पोलिसांनी भाऊच्या गाळ्याचा तपास केला. बाबा तू कसा काय आतमध्ये शिरला. तर त्यांना माहिती पडलं की इथे ते भिंत पाडून तो आतमध्ये सुताराचं काम करण्याच्या निमित्ताने ते लोक आलेले आणि ते गाळा भाड्याने घेऊन काम 3-4 दिवस काम चालू होतं त्यांचं. आणि त्या थोड्या वेळात त्यांनी ते आज सोमवारचा हे करून ते उद्देश करून त्यांनी आतमध्ये शिरलेला. काय कुठला सोनार सांगत होता माझं सोनं गेलेलं आहे म्हणून. आता पोलिसांनी त्याच्याकडनं काही माल ताब्यात घेतला असं माहिती मिळालेली आहे. नक्की सांगता येत नाही, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा तो दाखवत होता पोलिसांना काहीतरी. आणि ते इतर साथीदारांसाठी तो पोलिसांना बोलला की मी तुम्हाला सांगतो कुठे ते. इतर किती जण? त्याच्यात तो म्हणण्याप्रमाणे तो जो सांगत होता ते 3 ते 4 जण त्यावर अजून होते.